पिंपळगाव नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात दोन बहिणी राहत होत्या. मोठी बहीण होती कावेरी आणि धाकटी बहीण होती गौरी. दोघींमध्ये खूप प्रेम होतं, पण स्वभाव मात्र पूर्णपणे वेगळे होते. कावेरी शांत, समजूतदार आणि जबाबदार होती, तर गौरी चंचल, थोडी हट्टी आणि नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मुलगी होती. त्यांचे वडील साधे शेतकरी होते. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण त्यांनी आपल्या मुलींना उत्तम संस्कार दिले होते. आई नेहमी त्यांना समजवायची, मुलींनो, सासरचं घर हेच तुमचं खरं घर असतं. तिथल्या माणसांना आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने जिंकायचं असतं. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस दोन्ही बहिणींची लग्न ठरली. नशिबाचा खेळ असा की दोघींची लग्न एकाच शहरात झाली, पण वेगवेगळ्या घरात. कावेरीचं लग्न एका मोठ्या आणि सुसंस्कृत कुटुंबात झालं. तिचं सासर प्रेमळ माणसांनी भरलेलं होतं, पण तिथे जबाबदाऱ्याही खूप होत्या. तर गौरीचं लग्न एका श्रीमंत घरात झालं, जिथे दिखावा जास्त आणि माया कमी होती. लग्नानंतर निरोप घेताना कावेरीने गौरीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, अगं, काहीही झालं तरी आपलं नातं कायम असंच घट्ट राहिलं पाहिजे. हो ताई, आपण कुठेही असलो तरी मनाने कायम एकत्रच राहू. आणि दोघीही आपल्या नव्या आयुष्याच्या दिशेने निघून गेल्या. लग्नानंतर काही दिवसांनी दोन्ही बहिणींच्या आयुष्याची खरी सुरुवात झाली. कावेरी रोज पहाटे उठायची, घरातली सगळी कामं सांभाळायची आणि प्रत्येकाची काळजी घ्यायची. तिची सासू स्वभावाने थोडी कडक होती, पण मनाने वाईट नव्हती. एक दिवस कावेरीच्या सासूबाईंनी तिला सांगितलं, कावेरी, आपल्या घरात प्रत्येक काम वेळेवर झालं पाहिजे. हो आई, मी पूर्ण प्रयत्न करेन. हळूहळू कावेरीने आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि मेहनतीने घरातील सगळ्यांची मनं जिंकायला सुरुवात केली. सासरे तिचं नेहमी कौतुक करायचे आणि तिचा नवरा समीरलाही तिचा खूप अभिमान वाटायचा. पण दुसरीकडे गौरीचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. तिचं सासर खूप श्रीमंत होतं, पण त्या घरात प्रत्येक गोष्टीत दिखावा आणि कठोर नियम होते. तिच्या सासूबाई सतत तिला टोचून बोलायच्या, अगं गौरी, असे कपडे घालत नाही. आपल्या घरातील सुना असे कपडे घालतात. तुला प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण व्हावं लागेल. हे सगळं गौरीला खूप जड जाऊ लागलं. तिला वाटायचं की तिच्या भावना कुणाला समजत नाहीत. एक दिवस तिने आपल्या नवऱ्याला अजयला हळू आवाजात सांगितलं, अहो, मला इथे खूप घुसमटल्यासारखं वाटतं. मला माझ्या मनासारखं जगताही येत नाही. अजय स्वभावाने थोडा कडक होता. तो शांतपणे म्हणाला, अगं, या घराचे काही नियम आहेत आणि तुला ते पाळावेच लागतील. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिच्या ताईची खूप आठवण येऊ लागली. मग काही दिवसांनी दोन्ही बहिणींची फोनवर बोलणं झालं. कावेरीने प्रेमाने विचारलं, गौरी, तू आनंदात आहेस ना? गौरीने आपल्या मनातील दुःख लपवत हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, हो ताई, सगळं ठीक आहे. पण कावेरीला तिच्या आवाजावरूनच समजलं की काहीतरी बरोबर नाही. गौरी आनंदात नाही हे तिला स्पष्टपणे जाणवलं. त्या रात्री कावेरी रात्रभर विचार करत राहिली की तिची धाकटी बहीण नेमक्या कोणत्या संकटात अडकली आहे. मग दुसऱ्याच दिवशी तिने आपल्या नवऱ्याला समीरला सांगितलं, अहो, मला गौरीला भेटायला जायचं आहे. ती ठीक वाटत नाही. अगं, जर तुला वाटत असेल की तिला तुझी गरज आहे तर नक्की जा. कावेरी लगेच गौरीच्या सासरी पोहोचली. तिथलं वातावरण पाहताच तिला जाणवलं की वरून जितकं ते घर झगमगीत दिसत होतं, आतून तितकंच थंड आणि भावनाशून्य होतं. गौरीने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या ताईला पाहताच ती स्वतःला आवरू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ताई, असं म्हणत ती धावत जाऊन कावेरीला बिलगली. कावेरीने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, काय झालं गौरी? मला खरं खरं सांग. तेव्हा गौरी रडत रडत सगळं सांगू लागली.
सासूबाईचा कडक स्वभाव, नवऱ्याचं वागणं आणि या सगळ्यात स्वतःचं अस्तित्व हरवून बसण्याची भीती. कावेरी शांत आवाजात म्हणाली, हे बघ गौरी, प्रत्येक घराचं वातावरण वेगळं असतं. आपल्याला ते समजून घेत स्वतःला मजबूत बनवावं लागतं. पळून जाऊन काहीच मिळत नाही. पण ताई, मला इथे आनंदाने राहवत नाही. कावेरीने तिचा हात हातात घेत प्रेमाने सांगितलं, अगं, आनंद बाहेर कुठे मिळत नाही ग. तो स्वतःच्या मनात निर्माण करावा लागतो. तू जर समजूतदारपणे आणि संयमाने वागलीस तर हळूहळू सगळं बदलू शकतं. इतक्यात गौरीच्या सासूबाई तिथे आल्या. त्यांनी दोघींना पाहिलं आणि थोड्या कडक आवाजात म्हणाल्या, इथे रडून काही होणार नाही. या घरात मजबूत बनावं लागतं. कावेरीने नम्रपणे उत्तर दिलं, काकू, गौरी अजून नवीन आहे. तिला थोडा वेळ आणि तुमच्या आधाराची गरज आहे. सासूबाईंनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र थोडे मवाळ झाले. कावेरी निघून गेल्यानंतर गौरीने स्वतःशी एक निर्धार केला. आता ती परिस्थितीपासून पळणार नव्हती, तर तिला समजून घेऊन बदलण्याचा प्रयत्न करणार होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीपेक्षा लवकर उठली. तिने घरकामात मन लावायला सुरुवात केली. सासूबाई जे काही सांगायच्या ते ती शांतपणे ऐकून घ्यायची आणि राग न करता ते काम करायची. सुरुवातीला घरातील सगळ्यांना वाटलं की हा बदल फक्त काही दिवसांसाठीच आहे, पण गौरी सातत्याने मेहनत करत राहिली. एक दिवस घरात पाहुणे येणार होते. सासूबाई खूप चिंतेत होत्या, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी परिपूर्ण हवी होती. तेव्हा गौरी पुढे येऊन आत्मविश्वासाने म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका. सगळं मी व्यवस्थित सांभाळेन. सासूबाईंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलल्या नाहीत. गौरीने पूर्ण मनापासून सगळ्या तयारीला सुरुवात केली. तिने स्वादिष्ट जेवण बनवलं, घर सुंदर सजवलं आणि पाहुण्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं. पाहुण्यांनी जेवणाची आणि व्यवस्थेची मनापासून स्तुती केली. तेव्हा सासूबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं हास्य उमटलं. त्या रात्री त्यांनी हळू आवाजात गौरीला म्हटलं, अगं गौरी, आज तू खूप छान काम केलंस. गौरीसाठी हे फक्त काही शब्द नव्हते, तर तिच्या प्रयत्नाचं मोठं यश होतं. हळूहळू तिचा नवरा अजयही तिच्यात झालेला बदल पाहू लागला. एक दिवस तो शांतपणे म्हणाला, अगं, तू या घरासाठी खूप मेहनत घेतली आहेस. कदाचित मीच तुला नीट समजून घेऊ शकलो नाही. हे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आणि आनंद उमटला. दुसरीकडे कावेरी आपल्या सासरी आनंदात होती, पण तिला नेहमी आपल्या धाकट्या बहिणीची काळजी वाटत असे. एक दिवस गौरीचा तिला फोन आला. ती आनंदाने म्हणाली, ताई, आता सगळं हळूहळू ठीक होत चाललं आहे. हे ऐकताच कावेरीने सुटकेचा निश्वास टाकला आणि हसतच म्हणाली, मला माहिती होतं तू सगळं व्यवस्थित सांभाळशील. गौरीला आता समजलं होतं की प्रत्येक नात्याला वेळ, समजूतदारपणा आणि संयमाची गरज असते. काळ हळूहळू बदलत होता आणि त्यासोबत गौरीचं आयुष्यही. आता घरात तिचा मान वाढू लागला होता. सासूबाईंचं वागणंही आधीसारखं कठोर राहिलं नव्हतं आणि अजयही आता तिच्या भावना समजून घेऊ लागला होता. पण आयुष्य हे कधी सरळ मार्गाने चालत नाही. गौरीसमोर अजून एक मोठी परीक्षा उभी होती. एक दिवस अचानक सासरी बातमी आली की सासरेबुवांची तब्येत खूप बिघडली आहे. संपूर्ण घरात चिंतेचं वातावरण पसरलं. सासूबाई घाबरून गेल्या. अजय सतत दवाखान्याच्या फेऱ्या मारू लागला आणि घराची संपूर्ण जबाबदारी गौरीच्या खांद्यावर येऊन पडली. यावेळी तिच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं. ती या कठीण प्रसंगात सगळं व्यवस्थित सांभाळू शकेल का? गौरीने स्वतःला खंबीर केलं आणि पूर्ण घर सांभाळण्यात तिला झोकून दिलं. सकाळपासून रात्रीपर्यंत ती न थकता काम करत राहायची. घराची काळजी घेणं, सासूबाईंची सेवा करणं आणि दवाखान्यात जेवण पोहोचवणं, हे सगळं ती मनापासून करत होती. एक दिवस सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि भावूक होत म्हणाल्या,
गौरी, कदाचित तुला समजून घेण्यात माझी चूक झाली. तू या घराची खरी सून आहेस. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. दुसरीकडे कावेरीला ही बातमी कळताच ती लगेच बहिणीकडे आली. तिने गौरीचा हात हातात घेत अभिमानाने म्हटलं, तू खरंच सगळं छान सांभाळलंस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. दोन्ही बहिणी एकमेकींकडे पाहून हलकसं हसल्या. मग काही दिवसांनी सासरेबुवांची तब्येत सुधारू लागली आणि घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता गौरी फक्त त्या घराची सून राहिली नव्हती, तर ती घरातील प्रत्येकाच्या मनाची धडकन बनली होती. सासरेबुवांची तब्येत सुधारल्यानंतर घरात पुन्हा आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आता गौरीला घरातील प्रत्येक जण आदर आणि प्रेम देऊ लागला होता. सासूबाईंचा स्वभावही पूर्णपणे बदलला होता. त्या आता गौरीला फक्त सून म्हणून नव्हे तर स्वतःच्या मुलीसारखं मानू लागल्या होत्या. एका संध्याकाळी त्यांनी गौरीला आपल्या जवळ बसवलं आणि प्रेमाने म्हणाल्या, अगं, तू कठीण काळात या घराला खंबीरपणे सांभाळलं आहेस. आता या घराची जबाबदारी तुझ्या हातात आहे. हे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकून गेला. दुसरीकडे कावेरीचं आयुष्यही सुरळीत चाललं होतं, पण अचानक एक दिवस तिच्या सासरी मोठी अडचण निर्माण झाली. तिच्या नवऱ्याचा व्यवसाय अचानक बंद पडला आणि घराची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. पण कावेरी घाबरली नाही. तिने धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचं ठरवलं. तिला शिवणकाम आणि भरतकामाची चांगली कला अवगत होती. तिने त्याच कौशल्याचा उपयोग करून घरातूनच काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू आजूबाजूच्या स्त्रिया तिच्याकडे कपडे शिवण्यासाठी येऊ लागल्या. तिच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं आणि काही दिवसातच तिच्या कमाईमुळे घराची परिस्थिती सुधारू लागली. जेव्हा गौरीला हे सगळं समजलं तेव्हा तिने लगेच आपल्या ताईला मदत करण्याचा निर्णय घेतला. ताई खूप मेहनत करत आहेत. आपण त्यांच्या कामाला पुढे वाढवण्यासाठी मदत केली तर त्यांचं आयुष्य आणखीन सोपं होईल. सासूबाई आणि अजय दोघांनीही तिच्या या विचाराला पूर्ण पाठिंबा दिला. गौरीने आपल्या ओळखी आणि संबंधाचा उपयोग करून कावेरीच्या कामाला शहरात पोहोचवण्यासाठी मदत केली. लवकरच कावेरीने तयार केलेले कपडे लोकांना खूप आवडू लागले. तिचं छोटंसं काम हळूहळू मोठ्या व्यवसायात रूपांतरित होऊ लागलं. मग काही महिन्यातच कावेरीचं कुटुंब पुन्हा आनंदी आणि सुखी झालं. एक दिवस दोन्ही बहिणी एकत्र बसल्या होत्या. कावेरी हसत म्हणाली, अगं, पाहिलंस ना गौरी, आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण हार मानली नाही. हो ताई, आणि आपण नेहमी एकमेकींची साथ दिली हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. आता त्यांच्या आयुष्यात खर्राखुर्रा आनंद आणि समाधान होतं. काळाच्या ओघात दोन्ही बहिणींचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. गौरी आता आपल्या सासरी प्रेम, आदर आणि समजूतदारपणाचं उदाहरण बनली होती, तर कावेरी आपल्या मेहनतीने उभ्या केलेल्या व्यवसायामुळे संपूर्ण शहरात ओळखली जाऊ लागली होती. एक दिवस दोन्ही कुटुंबांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला. सगळ्यांनी एकत्र येऊन छोटासा समारंभ करण्याचं ठरवलं, ज्यात त्यांच्या आनंदाचा उत्सव साजरा केला जाणार होता. त्या दिवशी घरात उत्साह आणि आनंदाची लगबग होती. सगळीकडे हसणं, गप्पा आणि आनंदाचं वातावरण पसरलं होतं. कावेरी आणि गौरी एकमेकींच्या शेजारी बसल्या होत्या. जणू त्यांचे जुने दिवस पुन्हा परत आले होते. कावेरी हसत म्हणाली, अगं गौरी, आठवतंय ना तुला, आपण पहिल्यांदा सासरी आलो होतो तेव्हा किती घाबरलो होतो. हो ताई, पण आता वाटतं की त्याच भीतीने आपल्याला खंबीर बनवलं. इतक्यात सासूबाई त्यांच्याजवळ येऊन बसल्या. त्यांनी दोन्ही बहिणींचे हात आपल्या हातात घेत प्रेमाने म्हटलं, अगं, तुम्ही दोघींनी आम्हाला शिकवलं की नाती प्रेम, संयम आणि समजूतदारपणाने तयार होतात आणि तितक्याच प्रेमाने टिकविलीही जातात.
हे ऐकून दोन्ही बहिणींच्या डोळ्यात अश्रू आले, पण हे अश्रू आनंदाचे आणि समाधानाचे होते. आता त्यांचं नातं फक्त रक्ताचं राहिलं नव्हतं, तर विश्वास, समजूतदारपणा आणि प्रेमाचंही बनलं होतं. त्या समारंभात कावेरी सगळ्यांसमोर उभी राहून म्हणाली, आयुष्यात संकट नक्की येतात, पण कुटुंबाची साथ असेल तर प्रत्येक अडचण सोपी वाटू लागते. हो, अगदी बरोबर. आणि बहिणीची साथ असेल तर कोणतंही नातं कधीच कमकुवत होत नाही. हे ऐकताच उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक केलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. संकट कोणाच्याही आयुष्यात येतात, पण संयम आणि समजूतदारपणाने त्यांचा सामना केला तर प्रत्येक अडचण सोपी होते. सासरचं नातं प्रेम, आदर आणि विश्वासाने जपलं तर परकं घरही आपलंसं वाटू लागतं. बहिणीचं नातं हे आयुष्यातील सर्वात मोठं बळ असतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.